स्वतःची लायकी नसताना डॉक्टरेट मिळवण्याची एवढी हौस होती तुला, त्यासाठी दिनेश सारख्या साध्या सज्जन प्रामाणिक माणसाचं करिअर बर्बाद करायला निघालीस, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस, कॉलेजमध्ये मानहानी करवलीस। अगं स्वतःचे सर असताना तू त्यांची विद्यार्थिनी असताना अशी वागलीस कशी? बस काय गए, तुझं हे खोटं कधी ना कधी समोर येईल अशी भीती नाही वाटली तुला? काय करणार आहेस आता? काही नाही तुझ्या हातात। आता रडून काय फायदा आहे नेहा? यापेक्षा सरळ माझ्याकडे गायडन्स साठी आली असतीस तर माझ्या फॅकल्टीची नसताना सुद्धा मी तुला सगळी मदत केली असती। तुम्ही कोणाशी इतक्या माणुसकीने बोलताय? गुरु शिष्याच्या पवित्र नात्याची सुद्धा किंमत नाहीये हिला, हिच्याशी बोलताय तुम्ही? नेहा, आता तू पोलीस स्टेशनला चल। माझ्या सगळ्या कार्यकर्त्या तिथे तुझी वाट बघतायत, धिंडच काढतो आता तुझी। तुला पाठीशी घातलं होतं मी, पण अस्मिता मॅडम मुळे माझे डोळे उघडले। आता तुला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मीच प्रयत्न करणार आहे, कळलं? येऊन जायला। मॅडम मॅडम खरंच माझी चूक झाली। सर सर माझा ठिकाण। सर, काकू, तुमच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आता संपलंय। सर, आता तुम्हाला तुमची नोकरीही परत मिळेल आणि प्रमोशन सुद्धा। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। सर, खरं तर आभार माझे नाही, काकूंचे माना। सगळं जग तुमच्या विरोधात गेलेलं असताना फक्त त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, म्हणून हे शक्य झालंय। खरंय, सविताने माझ्यावर दाखवलेला विश्वास मला जगातल्या कुठल्याही प्रमोशनपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे। थँक्यू। यापुढे मला कॉलेजच्या प्रमोशनची पर्वा नाही। वेलकम वेलकम दिनेश सर, चला आत बसूया। थँक्यू व्हेरी मच सर। पण सर, मी आत नाही येणार, कारण मी कॉलेजमध्ये जॉईन व्हायला नाही आलोय, तर मी माझा राजीनामा द्यायला आलोय। राजीनामा? राजीनामा कशासाठी? तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध झालंय। नेहा आणि उमेश सरांना ऑलरेडी अटक झालेली आहे। आता प्रिन्सिपल पद तुमचंच आहे, मग हा राजीनामा कशासाठी? नाही सर, पण ज्या पदामुळे अन्याय आणि तमाशा निमूटपणे सहन करावा लागतो ते पद नको आहे मला। दिनेशला स्वतःला निरपराध सिद्ध करून सन्मानानं कॉलेज सोडायचं होतं, आम्ही तेच करतोय। पाहिलं, अविचाराने वागल्यावर काय होतं कळलं आता? सर, फक्त नेहा आणि उमेश सरांमुळे नाही तर तुमच्यामुळे कॉलेज सोडून चालले, आणि सरांचं ज्ञान आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांना इतर कुठल्याही कॉलेजमध्ये सहज जॉब मिळेल। नुकसान त्यांचं नाही, नुकसान तुमचं होणार आहे, या कॉलेजचं होणार आहे। पण तुम्हाला काय त्याचं?
दिनेश सर, मला एकदा माफ करा ना, हवी ती शिक्षा द्या. हो सर, हवं तर आम्हाला मारा, झोडा.